आत्म्याच्या प्रेरणेने चालणे म्हणजे आमचे विचार आणि आत्म्यामध्ये आवश्यक असलेली एक शिस्त निर्माण करणे, ज्याद्वारे आम्ही नम्रता आणि प्रीती यांचे आमच्यामध्ये अचूक संतुलन साधणारे होतो. काय आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो? उपासना, 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 उपासना. प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, तुम्हाला कधी हा अनुभव आला आहे का? तुम्ही एखादी गोष्ट मनात ठरविता आणि नेमके उलटेच घडते, किंवा जे घडू नये नेमके तसेच घडते. असा अनुभव बऱ्याच वेळा येत असतो. पण नक्की काय करावे, कशा रीतीने ही समस्या सोडवावी, याबद्दल आपल्याकडे मात्र काहीच उपाय नसतो. मग प्रश्न पडतो की असं का व्हावं? प्रियांनो, आज आपण याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पौलाने गलती येथील लोकांना मार्गदर्शन करीत असताना काही गोष्टी शिकवल्या. त्या कोणत्या होत्या? आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेले उत्तर शोधण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ख्रिस्ती सिद्धांतातील महत्त्वाच्या सिद्धांताची चर्चा व स्पष्टीकरण करणाऱ्या नवीन करारातील एका पुस्तकाचा आपण सध्या अभ्यास करीत आहोत. आणि ते पुस्तक आहे प्रेषित पौलाचे गलतीकरास पत्र. या पुस्तकाच्या पहिल्या 4 अध्यायांचा आपण आतापर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये अभ्यास केला. आणि सध्या 5व्या अध्यायाचा अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला स्वतंत्रतेचे जीवन देण्यात आले आहे. आम्हाला पाप करण्याचे स्वातंत्र्य नाही, तर पापापासून स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आणि या संदर्भात गलतीकरास पत्र 5वा अध्याय 13व्या वचनाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. हे वचन मी आपणाकरिता पुन्हा एकदा वाचत आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 13वे वचन. पॉल लिहितो, बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आम्ही पाहिले श्रोत्यांनो की कृपेची सुवार्ता आम्हाला पापापासून स्वतंत्र करते आणि विश्वासणारा स्वेच्छेने परमेश्वराला संतुष्ट करू पाहतो. तो कोणत्याही नियमावलीच्या दबावाखाली तसे करू इच्छित नाही, तर जसा मुलगा आपल्या पित्याला संतुष्ट करू इच्छितो, तसा विश्वासणारा परमेश्वर पित्याला संतुष्ट करू पाहतो. तो देवाचे शत्रूचे भय धरावे तसे भय धरीत नाही, तर तो देवाचे आदरयुक्त भय धरतो. तो देवाची सेवा नियमशास्त्राच्या दबावाखाली करीत नाही, तर त्याच्यामध्ये जे एक महान तत्व वस्ती करते, जे येशू ख्रिस्ताचे जीवन वस्ती करते, त्यामुळे तो देवाची सेवा करतो. आम्ही देवावर प्रीती करतो म्हणून त्याची सेवा करतो. प्रभू येशूने आपल्या शिष्यास सांगितले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मला कधी कधी वाटतं की समजा एखाद्या शिष्याने येशूला म्हटले असते, मी तुझ्यावर प्रीती करीत नाही, तरी प्रभू येशूने तू माझ्या आज्ञा पाळ असे त्याला म्हटले असते का? परमेश्वराशी प्रीतीचा नातेसंबंध हा आज्ञा पालनाचा पाय आहे. जर आम्ही देवावर प्रीती करू तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळू. या प्रीतीच्या नातेसंबंधाची निर्मिती नियमशास्त्राच्या पालनाने होत नाही. नियमशास्त्र सुरुवातीपासून नकारात्मक आहे. त्याने नकारात्मक चांगुलपणा निर्माण केला. आज अशा प्रकारचा चांगुलपणा पुष्कळ लोकांजवळ आहे. ते नियम पाळून स्वार्थासाठी सत्कर्मे करून चांगुलपणा मिळवू पाहतात. ते कायदेशीर चांगुलपणा मिळवतात. तुम्ही असे म्हणू शकता की मी अमुक करीत नाही, मी तमुक करीत नाही वगैरे, परंतु यातून फक्त नकारात्मक चांगुलपणा निर्माण होतो. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर चांगुलपणासाठी आपण चांगले वागत नाही, तर स्वतःच्या पदरात पुण्य पडावे यासाठी चांगले वागतो. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
देवाला संतुष्ट करण्याच्या शुद्ध हेतूने निर्माण होणारे चांगुलपण काटेकोरपणे विधी पाळण्याने होत नाही. ते देवावरच्या प्रीतीमुळे निर्माण होते. उदाहरणार्थ, एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीला मी मदत केल्याने माझ्या प्रभूला संतोष होईल किंवा मला दुखावणाऱ्या व्यक्तीला मी क्षमा केल्याने प्रभू आनंदित होईल, अशा हेतूने केलेला चांगुलपणा सकारात्मक चांगुलपणा होय. पॉल या सर्व गोष्टी एका विधानामध्ये एकवटतो व नंतर तो त्याचे स्पष्टीकरण देतो. ते विधान काय आहे ते आता आपण 14व्या वचनात वाचूया. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 14वे वचन. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. या ठिकाणी श्रोतांनो, नियमशास्त्र एक सर्वसाधारण व अगदी खालच्या पातळीवरच्या नियमकामध्ये संक्षिप्त करण्यात आले आहे. आम्ही नियमशास्त्रानुसार जगतो असे जे म्हणतात त्यांच्यासाठी ही एक साधी शास्त्रीय चाचणी आहे. तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या ठिकाणी प्रीतीविषयीचे वचन महत्वाचे आहे. नियमशास्त्र पाळण्याचा दावा करणारे ही आज्ञा पाळतात की नाही याची त्यांनी स्वतःची पारख करावी. पॉल पुढे 5वा अध्याय आणि 15व्या वचनात म्हणतो, परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. यावर डॉक्टर मगी यांनी बरेच उपदेश केलेत. त्या उपदेशाचे शीर्षक ख्रिस्ती नरमास भक्षक असे असायचे. आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये ख्रिस्ती लोक एकमेकांना चावतात, एकमेकांचे लचके तोडतात आणि एकमेकांना खाऊन टाकतात. हे तुम्हाला माहीत आहे काय? आणि त्यांचे हे चावणे एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्या इतकेच भयंकर असते. ती जखम भरून काढण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तुम्हाला त्या जखमेचे दुखणे सहन करण्याशिवाय काहीच गत्यंतर नसते. आज असे पिसाळलेले कुत्रे आमच्यामध्ये अनेक आहेत. ते तुम्हाला चावतील व खाऊन टाकतील. आज आम्ही आमच्या ख्रिस्तीत्वाची शुद्ध व सुंदर अशी साक्ष ख्रिस्तीयेतर लोकांसमोर ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांना ख्रिस्ताकडे आकर्षित करण्यात आम्ही अपयशी ठरतो आणि त्यांच्या ख्रिस्ताकडे येण्याच्या मार्गात आम्ही अडखळण बनतो. आमच्या पवित्र शास्त्राच्या शिकवणुकीविरुद्ध असलेल्या वर्तनाने आम्ही ख्रिस्तीतर जनांमध्ये ख्रिस्ताविषयी अनाकर्षण निर्माण करतो. या लोकांना ख्रिस्ताविषयी ऐरवी आकर्षण वाटते, पण ख्रिस्ती लोकांच्या वागण्याने ते ख्रिस्तापासून दूर जातात. आज आमच्या आजूबाजूचे जग आमची म्हणजे मंडळीची कदर करीत नाही, कारण की आमच्यामध्ये आज खरे ख्रिस्ती व चांगले उपदेशक असले तरी काही ख्रिस्ती लोकांच्या वर्तनाने ख्रिस्तीतर लोक ख्रिस्तापासून दूर जातात. या बाबतीत मला अशी अनेक उदाहरणे माहीत आहेत. हे लोक आपसात भांडणे करतात. त्यांच्यामध्ये दयेचा मागमूसही नसतो. त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी कणभरही प्रीती नसते, परंतु ते एकमेकांना चावे घेतात आणि एकमेकांना खाऊन टाकतात. ही गोष्ट खरोखर भयंकर आहे. आता तुम्ही असा प्रश्न विचाराल की कित्येकदा आम्ही एकमेकांशी चांगले वागू इच्छितो, एकमेकांवर प्रीती करू इच्छितो, पण आमच्याने ते शक्य होत नाही. असे का? कारण श्रोत्यांनो, आमच्या या शत्रूंविषयी आमच्या मनात तिरस्कार व घृणा आणि संताप आहे. असे असताना त्यांच्यावर प्रीती करण्याची आज्ञा पाळणे अशक्य आहे. हे तुमचे म्हणणे खरे आहे, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला या समस्येसाठी उपायही सुचवते. एकदा आमचे विश्वासाद्वारे ख्रिस्त येशूमध्ये तारण झाले की पवित्र आत्म्याच्या साह्याने चालल्याने आम्हाला ही समस्या सोडविता येते. कारण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यामुळे आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळ निर्माण होते. हे फळ किती सुंदर आहे, ख्रिस्ताला किती गौरव देणारे आहे व त्याद्वारे आम्ही ख्रिस्ताचे आज्ञापालन कसे करू शकतो हे आपण लवकरच पाहणार आहोत. 5वा अध्याय आणि 16व्या वचनात पॉल दैहिक इच्छा व आत्म्याच्या प्रेरणेने चालणे यातील विरोध स्पष्ट करतो. आत्म्याच्या प्रेरणेने चालणाऱ्यांचे वर्तन कसे असावे याविषयी तो स्पष्टीकरण देतो. तो म्हणतो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. हा एक महत्वाचा विभाग आहे व मला वाटतं की तो नीट समजण्यासाठी आपण त्या आधीच्या भागाची थोडीशी उजळणी करूया. या विभागाला मी व्यावहारिक असे नाव दिले आहे व आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरण ही या विभागाची मध्यवर्ती कल्पना आहे. पौलाने आम्हाला सांगितले की आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले.
यास्तव स्थिर राहा. त्याने आम्हाला कोणकोणत्या गोष्टींपासून स्वतंत्र केले हे पौलाने या पत्राच्या सुरुवातीला स्पष्ट केले. या पत्राच्या पहिल्या अध्यायातील 4थ्या वचनात त्याने आम्हाला सांगितले की ख्रिस्ताने आम्हाला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवले आहे. म्हणजे आम्हाला आता त्याची सेवा करायची नाही, त्याच्या बंधनात राहायचे नाही. त्यानंतर गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 वचनामध्ये तो म्हणतो, मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. तुम्ही व मी ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, परंतु ख्रिस्त आमच्या ठायी ते जीवन जगू शकतो. किती अद्भुत हे स्वातंत्र्य आहे. तसेच 3 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये तो आम्हाला सांगतो की आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून सोडविण्यात आले आहे. नियमशास्त्राचा न्याय व दंड यापासून आम्हाला सोडविण्यात आलेले आहे. खरे तर आमची नियमशास्त्रापासूनच सुटका करण्यात आलेली आहे. 4था अध्याय 4थ्या आणि 5व्या वचनात पौल म्हणतो, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. ह्यात उद्देश हा की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आता आपण पौलाने दैहिक इच्छेने जगणे व आत्म्याच्या प्रेरणेने जगणे यातील स्पष्ट केलेला विरोध पाहूया. जे 16वे वचन आपण वाचले आहे त्या वचनातून ख्रिस्ती जीवनाविषयी एक महान तत्व सांगण्यात आले आहे. ते म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चालणे होय. त्यासाठी असलेला ग्रीक शब्द आहे पेरिपेतो, म्हणजे शतपावली करणे. ग्रीसमधील अथेन्स या शहरात जी एक तत्वज्ञानाची धारा होती, तिचा संस्थापक हे तत्वज्ञान शिकवत असताना शतपावली करीत शिकवत असे. आमच्यासाठी देण्यात आलेले तत्व आहे ते तत्व म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चालणे होय. आणि आम्ही जर आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तर आम्ही आमच्या देहवासना पूर्ण करीत नाही. आज देहवासना या शब्दाचा अर्थ वाईट इच्छा किंवा वासना असा होतो, परंतु त्यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ तसा होत नाही. त्या शब्दानुसार देहवासना म्हणजे दैहिक इच्छा होत. त्यामध्ये काही अनैतिक नाही, तर त्या देहाविषयीच्या इच्छा आहेत. उदाहरणार्थ संगीत, कला, सत्कृत्य करणे वगैरे. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्या मुळात वाईट नाहीत, परंतु त्या आत्मिक गोष्टींची जागा घेऊ शकतात. देवाच्या वचनापासून दूर नेणाऱ्या काही छंदामध्ये काही ख्रिस्ती लोक गुंतून जाऊ शकतात. अनेक ख्रिस्ती लोक त्या निर्बुद्ध डब्यासमोर, ज्याला आम्ही टीव्ही म्हणतो, त्याच्यासमोर तासनतास पूजा करीत असल्यासारखे बसतात. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी सुद्धा टीव्ही पाहते, परंतु नियंत्रणात राहून. श्रोत्यांनो, टीव्ही पाहणे ही एक दैहिक इच्छा आहे. जे आत्मिक आहे त्यापासून जर एखादी गोष्ट तुम्हाला दूर नेत असेल तर ती अयोग्य आहे. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी.
वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी, विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोकी, येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा. आता 17वं वचन पहा. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. या वचनाचे अगदी शब्दशः भाषांतर केले तर मला वाटते की त्याचा अर्थ स्पष्ट होईल. ते असे, कारण देह आत्म्याविरुद्ध युद्ध करतो आणि आत्मा देहाविरुद्ध युद्ध करतो आणि ते एकमेकांविरुद्ध आहेत, म्हणून जे काही तुम्ही करू इच्छिता ते तुमच्या हातून होत नाही. म्हणजे तुम्ही जुन्या स्वभावानुसार वागता. लक्षात घ्या की देह आत्म्याविरुद्ध व आत्मा देहाविरुद्ध युद्ध करतो. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर सिनेमा पाहण्याची इच्छा ही एक देहवासना आहे. भरपूर हिंसा व अश्लीलता असलेला चित्रपट न पाहणे ही आत्म्याची इच्छा आहे, तर तो आवर्जून पाहावा ही देहवासना आहे. आणि शेवटी ही देहवासना आत्म्याच्या इच्छेपेक्षा सबळ ठरते आणि विश्वासणारा आत्म्याच्या प्रेरणेविरुद्ध चित्रपट पाहण्यास जातो. कथा, कादंबऱ्या आम्ही वाचू नयेत असे नाही, परंतु त्या वाचण्याने आम्ही जर आमच्या आत्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत असू तर आमच्या जीवनात देहवासनांना विजय मिळतो व आत्मिक जीवनाचा, आत्मिक प्रेरणेचा पराभव होतो. ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे आमचा नवा जन्म होतो व आम्हाला नवीन स्वभाव प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने या संदर्भात निकदेम याला योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 6व्या वचनात म्हटले, जे देहापासून जन्मले ते देह आहे आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे. विश्वासणाऱ्याला त्याच्या देहापासून असलेला दैहिक स्वभाव नवीन जन्मानंतर देखील असतो व त्यापासून त्याची संपूर्णपणे कधीही सुटका होत नाही. श्रोत्यांनो, आम्ही आमच्या जुन्या स्वभावापासून पूर्णपणे सुटू शकतो ही कल्पना चुकीची आहे. आपल्या पहिल्या पत्राच्या 1 अध्यायातील 8व्या वचनात योहान या संदर्भात काय म्हणतो ते पहा. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 8वे वचन. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. आणि श्रोत्यांनो, जर तुमच्यामध्ये सत्य नसेल तर स्पष्ट आहे की तुम्ही खोटारडे आहात. अशा प्रकारे स्वतःला परिपूर्ण समजणारी व्यक्ती स्वतःचे अपराध कबूल न केल्याने खोटी ठरते. आम्हाला 2 स्वभाव आहेत, एक जुना स्वभाव व दुसरा नवीन स्वभाव. याच गोष्टीचे वर्णन पौलाने रोमकरास पत्र याच्या शेवटच्या भागात केले आहे. या 2 स्वभावातील युद्ध त्याने स्वतः अनुभवले आणि अनेक विश्वासणाऱ्यांचा हाच अनुभव आहे. देह आत्म्याविरुद्ध युद्ध करतो आणि आत्मा देहाविरुद्ध युद्ध करतो. म्हणून आम्हाला जे करायला पाहिजे ते आम्ही करू शकत नाही. कित्येकदा आम्हापैकी अनेकांना कुचबुच करण्याची, एकमेकांच्या गैरहजेरीत एकमेकांच्या
खाजगी जीवनाविषयी ताशेरे मारण्याची सवय असते, निंदा करण्याची सवय असते. परंतु ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाल्यानंतर हा जुना स्वभाव आम्हाला तसेच वागण्यास भाग पाडतो. आत्मा आम्हाला तसे न करण्याची सूचना देतो खरा, पण देह आम्हाला ती सूचना पाळू देत नाही. अशा वेळेस देह व आत्मा यांच्यातील युद्ध विश्वासणाऱ्याला हमखास अनुभवास येते. श्रोत्यांनो, कित्येकदा आम्ही देवाच्या कृपेचा अनुभव घेतो, त्याची स्तुती गौरव करतो, त्याच्या इच्छेनुसार चालण्याची इच्छा मनात बाळगतो. परंतु जेव्हा एखाद्या परिस्थितीत आम्हाला त्याची इच्छा पूर्ण करायची वेळ येते, तेव्हा आम्ही तसे करू शकत नाही. उदाहरणार्थ, आम्ही भांडणे करावी अशी देवाची इच्छा नाही, तर आम्ही शांती करावी अशी त्याची इच्छा आहे. परंतु आम्ही तसे करण्यात बरेचदा अपयशी ठरतो. परंतु जेव्हा आम्ही सतत आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, तेव्हा मात्र आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करणे शक्य होते व आम्ही परमेश्वरावर अधिक प्रेम करायला शिकतो, त्याच्या आज्ञेत राहण्यामध्ये आनंद करतो. म्हणजे कधी अशी वेळ येते की आमचा जुना स्वभाव उंच बनून आल्याने आम्ही देवापासून काहीसे दूर जातो. तुम्हाला हा अनुभव आला असेल, परंतु आमच्या नवीन स्वभावामुळे आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो. देवाची स्तुती करणे हे नवीन स्वभावासाठी साहजिक आहे. कधीकधी प्रवास करीत असताना अचानक माझ्या तोंडून देवाची स्तुती बाहेर पडते आणि ही कृती माझ्या नवीन स्वभावाला प्रगट करणारी असते. माझा जुना स्वभाव मला कधी देवाची स्तुती करायला प्रवृत्त करीत नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्याला 2 स्वभाव असतात, एक जुना स्वभाव व एक नवीन स्वभाव. काही लोक असं म्हणतात, मला नाही समजत की आत्म्याच्या प्रेरणेने चालतो किंवा मी चालत नाही. ही गोष्ट खरी नाही श्रोत्यानो, कारण तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता किंवा चालत नाही हे तुम्हाला समजू शकते. तुम्हाला ते समजावे म्हणून पौलाने ते या ठिकाणी स्पष्ट केले आहे. 5वा अध्याय 18वे वचन. तो म्हणतो, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. याचा अर्थ असा की देवाचा पवित्र आत्मा आम्हाला वरच्या पातळीवर आणतो. पुढे पौलाने देहाची कर्मे स्पष्ट केली आहेत. ती आपण 5वा अध्याय 19 ते 21 या वचनांमध्ये वाचूया. 5वा अध्याय 19 ते 21 वचने. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि इतर अशा गोष्टी, ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. ही सर्व दैहिक, धार्मिक, सामाजिक व वैयक्तिक पापांची नामावली आहे आणि पौल आम्हाला सांगतो की या पापांमध्ये पडणाऱ्याला किंवा ही पापे करणाऱ्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला फक्त मुक्तीचा मार्ग सांगत नाही, सार्वकालिक जीवनाचा रास्ताच दाखवत नाही, तर देवाच्या राज्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरून चालत असताना आम्ही कोणत्या सूचना पाळाव्यात, कोणते धोके टाळावेत याची अत्यंत तपशीलवार माहिती ते आम्हाला देते आणि या माहितीनुसार चालण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आमचे सहाय्य पुरवेल, आम्हाला शक्ती देईल याची ही खात्री ते देते. खरोखर आमचे ख्रिस्ती जीवन एक साहसपूर्ण प्रवास आहे, ज्यासाठी खुद्द प्रभू परमेश्वर आमचा वाटाडी आणि आमचा मार्गदर्शक आहे. परमेश्वराची स्तुती मी अनेक गोष्टींकरिता करीते. त्यापैकी एक गोष्ट ही की तुम्ही बुद्धिमान असा किंवा निर्बुद्ध असा, तुम्ही सुशिक्षित असा किंवा अशिक्षित असा, तुम्ही साक्षर असा किंवा निरक्षर असा, तुम्ही गरीब किंवा श्रीमंत, लहान किंवा मोठे असा, प्रभू पिता तुमचे विपुल जीवनाकरिता मार्गदर्शन करण्यास सदैव सिद्ध आहे. फक्त एका गोष्टीचे त्यासाठी अगत्य आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे प्रभू परमेश्वराकडे येणे व आल्यानंतर त्याच्या आज्ञेत राहणे. येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले आहे की आम्हाला विपुल जीवन देण्याकरिता तो या जगात आला. श्रोत्यानो, तुम्ही अजून त्या जीवनाप्रत पोहोचला नसाल तर आज ख्रिस्ताद्वारे तुम्ही त्या जीवनात प्रवेश करू शकता. स्वतःला धोका देऊ नका, वेळ गमावू नका, कारण हे अंतिम दिवस आहेत. येशू ख्रिस्त
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना घेण्यास कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. वेळ फार थोडी आहे. आमचा अंत कधी येईल हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. म्हणून जेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्याशी बोलत आहे, तो आम्हाला सांगत आहे की आम्ही तारण प्राप्ती करून घ्यावी, आम्ही उद्धार प्राप्त करून घ्यावा, पापांपासून क्षमा प्राप्त करून घ्यावी, तेव्हा आम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करायला हवे. परमेश्वराच्या पवित्र वचनात सर्व मार्गदर्शन, सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. फक्त गरज आहे की हे वचन आम्ही वाचावे, ह्या वचनानुसार आम्ही जगावे. इतकेच नाही, परंतु सर्वप्रथम आपले पूर्ण समर्पण ख्रिस्तासाठी करावे. जर अजूनही आपणाला पापांची क्षमा प्राप्त झालेली नाही, अजूनही आपण आपल्या जुन्या स्वभावाप्रमाणे जगत आहात, तर आज आवश्यक आहे की आपण ख्रिस्ताजवळ यावे, आपल्या पापांची कबुली द्यावी, पापांची क्षमा मागावी, पश्चाताप करून रडून आपल्या पापांबद्दल क्षमा मागून आपण येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावे. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, केवळ इतर लोकांबरोबरच नव्हे तर आम्हाला देवाबरोबरही उत्तम नातेसंबंध ठेवावा लागतो. आणि विशेष म्हणजे कोणत्याही नातेसंबंधात प्रीती हा एक महत्त्वपूर्ण घटक समजला जातो. आम्ही पाहिले की परमेश्वराशी प्रीतीचा नातेसंबंध हा आज्ञापालनाचा पाया आहे. होय, आज्ञापालनाद्वारे हे समजते की आम्ही परमेश्वरावर किती प्रीती करतो. तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो, ती म्हणजे देहवासना व आत्मा ही परस्पर विरोधी आहेत. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. आत्म्याच्या विरोधातली कोणतीही गोष्ट आमच्या जीवनात पूर्ण होत नाही. म्हणूनच आमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होत नाहीत हा अनुभव आम्हाला असतो. प्रियांनो, आम्ही प्रीती करणारे आहोत काय? आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो की दैहिक वासनांच्या प्रेरणेने? आम्हाला स्वतःचे परीक्षण करावे लागेल. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, जे उत्तम असं मार्गदर्शन तू आमच्या समोर ठेवलेलं आहेस. होय प्रभूजी, ज्यावेळेस तू आम्हाला चालवतोस, खऱ्या अर्थाने आम्ही आशीर्वादित आहोत. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आत्म्याच्या द्वारे चालवलेले तुझी लेकरं बनावीत म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की आम्ही या जगामध्ये राहणारे आहोत आणि अनेक वेळा प्रभूजी आम्ही आमच्या दैहिक वासना परिपूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतो. परंतु बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमचे डोळे उघडलेले आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.